काचेच्या ग्लासात गरम तेल ओतलं का तर माहिती तुला बार दो बार फ्राय केळीचे वेफर्स म्हणजे केळी अरे वा आपल्या मागल्या केळीचे कच्चे केळी तोडून आणल्यात आणि कटकट केले कटकट करून तळून त्याच्यावरती मीठ टाकलंय एक नंबर लागतं या आपल्या कडलेले पण झोका नाही ग सोनाली खरं विचार केला तर कोणी इंटरेस्ट घेत नाही आहे पहिल्यासारखं फॅमिली राहिलंच नाहीये पहिलं कसं तर फॅमिली आम्ही आलेलो आहे वारुळ पुजायला इथं वारुळ होतं पण हे झाड पाडल्यामुळे ना थोडं वारुळ बुजून गेलेलं आहे उपास धरण दाबून खा अशाचीच गंमत आहे उपास धरला निरंकारच उपास धरला पाहिजे. गुड मॉर्निंग फॅमिली, स्वागत आहे तुमचं आमच्या गोकुळ सोनाली ब्लॉग मध्ये. तर आज आहे पंचमी आणि आमची सकाळी सकाळी पंचमीची तयारी, पंचमीच्या पूजेची तयारी चालू आहे म्हणजेच नागोबाला जाण्यासाठी. काल म्हणजे आम्ही येत असतो तुझं है ना का काल ना बायका जाऊन येत असतात आणि आज आहे ना माणसांची बारी असते. काल आम्हाला उपवास असते, आज तुम्हाला आज आम्हाला पण उपवास आहे. तर काय ना फॅमिली तयारी चालू आहे आपल्या नागोबाला जायचंय पूजायला. तर काल तुमच्याकडे काय पद्धती आहे आम्हाला माहिती तेवढं कमेंटमध्ये सांगा. तर आज आहे ना आम्ही गडी माणसाने जायचं असतं. काल आहे ना बायांचे उपवास पण असतो आणि बायांनी वारुळाला जायचं असतं. हे कापूस कशाला असतो का हा का अजून काय काय असते काही तांदूळ कणिक दूध दूध गोळ लाया म्हणजे एवढ्याचा मान असतोय आपला म्हणजे वारुळाला नाही का. नाही याला दूध चहा द्यायचं नाही आणि तोंड धुतलेलं नाहीये कसलंच दात घासीत नाही तोंड नाहीये हाणायचं नाही बाळा तू येडव नाही करायचं तुझ्या तोंडचा वास येतोय बाळा तोंडाचा वास येतोय तुझ्या कसं जाऊन बसतोय लगेच तिथं अजिबात नाही हा. अरे गवती चहा टाकायचा चहामध्ये तसा नुसता चहा प्यायचा नाही. फॅमिली काय करते नुसता चहा उकळते आणि गरम गरम पितेत तो चहा पिण्यात मजेच नाही. त्याच्यामध्ये अद्रक आणि गवती चहा पाहिजेच तर स्वाद येतो आणि तोच पिण्यास आयुर्वेदिक चहा म्हणून म्हणजे प्यायला पाहिजे. नुसता गोड चहा करायचा आणि प्यायचा पत्ती टाकून त्यात काही एक तथ्य नसतं सोनाली. एवढं फार्मासिस्ट झालीस तरी तुला कळत नाही अजून नाही का माहिती ना मग कशाला पितेस बरं. फार्मासिस्ट मध्ये डायरेक्ट सांगतात की चहा घ्यायची नाही. तुम्हाला पुरणपोळीचं जेवण जरी नाही केलं फक्त म्हणलं का आपण चहा प्यायला जर नाही बोललं तर जेवायला जर नाही केलं ते पुरणपोळीचं तरी चालतंय. चहाला विचारलं नाही त्याच्यावरच रुद्राला पण लावली मेहंदी बघू वाव तुझी छान रंगली बाळा तुझी पण मेहंदी. त्याला इकडे येऊन द्यायचं नाही तो इकडे फक्त कशाला त्याला द्यायचं चहा दूध प्यायची बघू दे आपण त्याने तोंडच धुतलेलं नाहीये तो तोंडच धुत नाहीये तो आहे ना तोंडच धुत नाहीये तोंड धुतल्याशिवाय त्याला चहा दूध नाही. अरे बापरे रुद्र हे काय केलं तू हे बघा रुद्राचं कसं अरे वा बाळा तुझं दुकान आहे एवढं मोठं बघा फॅमिली आहे. रुद्राची खेळणी लहानपणी त्याची जेवढी खेळणी घेतलेली का तिने सगळीच जपून ठेवलेली आहे कसलीच फेकून दिलेली नाही. म्हणजे तुकडे मोडलेलं बिडलेलं सगळं आहे तसंच ठेवलेलं आहे. बाकी मागं पण डॉल वगैरे आहेत ना भरपूरच तसं आहे. म्हणजे आहे ना लहानपणीपासून त्याची खेळणी तशीच आहे. रुसलेला आहे इकडे तुला चहाच नाही द्यायचा तू जोपर्यंत तोंड धुत नाही का तोपर्यंत तुला चहाच नाही. भाऊने आंघोळ गेलेली तर आंघोळ मला करायची आहे आणि आम्हाला जायचं आहे मग वारुळाला. तर फॅमिली आम्ही आलेलो आहे वारुळ पुजायला. इथं वारुळ होतं पण हे झाड पाडल्यामुळे ना थोडं वारुळ बुजून गेलेलं आहे. हे पहिलं वारुळाचे होल होते इथं झाड तोडल्यामुळे फांद्या पडल्यामुळे बुजून गेलेलं आहे. तुझे पण बाप्पा म्हणू बाळा धर तू पण लाव कुंकून ते हे इथून कुंकू घ्यायचं बाळा आणि ते लावायचं सगळ्यांना. टाक पलीकडे. तर फॅमिली आज श्रावण सोमवार असल्यामुळे ना आम्ही महादेवाचे दर्शन घ्यायला आलो. हे मंदिर आहे ना आमच्या गावामध्ये आहे नरबेदेश्वर मंदिर म्हणून आहे. उंच डोंगरावरती आहे. इथलं वातावरण आहे ना खरंच खूप छान आहे. तर फायनली मी आणि रुद्र आलेलो आहेत महादेवाचे दर्शन घेऊन आपल्याला माहिती आहे. तर इथं सोनाली बघा काय करू राहिलेली स्वामीचं चरित्र वाचू राहिलेली आहे. काय करू राहिली सोनाली खूप भूक लागली आहे. काय काय केलंय खिचडी गरम करायची राहिली आहे पापड्या तळ्यात केळीचे वेफर्स म्हणजे केळी अरे वा आपल्या मागल्या केळीचे वेफर्स केलेच का गड तोडून आणला का पूर्ण नाही मग थोडे आणलं होतं कच्चं केळी वाव खाऊन सांगा बरं काय खाऊन सांगा झालं सोनाली
खरंच भाव लागतात राव. विकतचे पेक्षा लय भारी लागते ते. फॅमिली तर बघू शकता सोनालीने ना आपले ते केळी आहे केळीचे कच्चे केळी तोडून आणल्यात आणि कटकट केले कटकट करून तळून त्याच्यावरती मीठ टाकलंय एक नंबर लागतं या. दुकानच्या वेफर्स पेक्षा भारी लागते. आणि आज माहिती आहे श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना आहे ना आज उपवास आहे. सोनालीने काय काय केलं उपवासाला पाहू शकताय. वेफर तळले हे बटाटे तळायचे का का खिचडीमध्ये टाकायचे खिचडी मस्त बस झालं. शाबूमध्ये. खूप अशी भूक लागलेली आहे 11 वाजून गेलेले आहेत नाही का. काय झालं रुद्रा पाहू शकता तिथे रुद्र आहे ना मोबाईल पाहतोय नुसतं मोबाईल पाहतोय सुट्टीच्या दिवशी नुसतं मोबाईल पाहतो काहीच करत नाही बाकीचं. काय झालं अरे काचेच्या ग्लासात गरम तेल उतलं का माहिती तुला बार फ्राय. अरे नाही फॅमिली बघा सोनाली काय केलंय गरम तेल आहे ना उचलून काचेच्या ग्लासात टाकलेलं आहे पण ते अचानक काय होऊ शकते ना बार होऊ शकते बार कळलं का. त्याच्यापाशी थांबू नका जास्त. झालं का ते अरे बॉस लय गरम आहे त्याच्यापासून थोडं साईडला राहा. अशी चूक परत करायची नाही. हो तो ग्लास आहे ना थोडा जाड आहे का त्यामुळे राहिला आहे नाहीतर आता बघतो तो ताडक्यानं वाजला असता. काचेच्या वस्तूमध्ये गरम असं टाकायचं नसतं जास्त तेल वगैरे ठेवायचं नसतं. दुसऱ्या वेळेस नाही टाकणार मला माहित नव्हतं. परत एकदा सॉरी सॉरी. स्वयंपाक करता करता जेवायचं नसतं म्हणजे खायचं नसतं माहिती ना तुला. तर नियम पाळीतच नाहीस. काय 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 मला 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 बाहेर हाकललंय ते का मला बाहेर हाकललं ते काय आता ते काय म्हणजे काय याच्यात गुळ आहे का आणि ते दुसरं लाडू ते द्यायचे ना मग तेच खाल्लं एक लाडून खाल्ली गोळी मस्त गोड झालंय. उपास म्हणून नाही तुम्ही सगळेजण नुसतं चरतात रे सारखं चरतच राहतात. उपास नुसतं नावाला आहे फॅमिली उपास नुसतं नावाला आहे ना एवढे मोठे इथं मेनू चालू आहेत आणि मेनू करता करता खातेत. याच्या जागेवरती बाजूची भाकरी असते ना तिला अजिबात खाल्लं नसतं. इकडे कसं वेफर तळ्या गेलं खायचंय. आता मस्त सोनाली खिचडी बनवून राहिलेली आहे. आता मस्तपैकी खिचडी झाल्यावरती खायचंय. दही आहे का खायला आहे ना बरं कर तेवढं तरी बरं झालं. काय करते तू शिके तिला नवीन नवरी कुठं तू सोनाली तू तुझ्या घरी शिकली का इकडे आलो शिकली सगळा स्वयंपाक. हा का म्हणजे आता कोणती गोष्ट शिकलेली असते स्वयंपाकामधली आठवते का कधी जी की तुला जास्त येत नव्हती त्या आकांश शिकवलेली XYZ म्हणजे कोणते सणवाराचे असो लाडू असो किंवा काय असो किंवा कोणती पण गोष्ट असो सगळ्याच येतं त्या शिकवली पकडीत दर म्हणजे ही गोष्ट शिकवली आता पकडी कसं कडे वगैरे धरायची हे शिकवलंय का झालंय. सकाळी बिजू घातला होता ना त्याच्यामुळे असा थोडा होतो निबार झालाय का निबार नाही चिकन होतं थोडा. नाही काय होत नाही तुम्हालाच येत नाही स्वयंपाक. तुम्ही हे सांगा तुम्ही लोटा संध्याकाळी भिजू घातला पाहिजे सकाळी भिजू घातला पाहिजे संध्याकाळी बिजू घातलं किती छान मसाला म्हणजे आता छान झाला नाही का. झालाय पण असा तेल टाका थोडं मग भारी होईल. तेल नसतं जास्त. तर फॅमिली स्पेशल श्रावण थाळी बनवलेली आहे आज सोनालीने पाहू शकताय. पाणी पी ठसका नका खोकला येते. आणि आता आम्ही आहे ना मस्तपैकी फरायचं राहिलेले आहेत. उपास धरून दाबून उपास धरण दाबून खा अशाचीच गंमत आहे. उपास धरला ना निरंकारच उपास धरला पाहिजे फॅमिली पाण्यावरती दुधावरती वगैरे नाही का. आणि हे बघा चहावरती आणि हे बघा इथं किती मोठं खायला केलेलं आहे नुसतं खायचं. फॅमिली आता मस्तपैकी फरायचं करतोय त्या फरायचं करायला. फॅमिली सोनाली नाही दिवसभर लय फोन लावले होते कारण की तिला झोका बांधायचा होता पण काय दिवसभर येणं झालं नाही. आता ती 100% नाराज झालेली आहे. काय बाळा
तू काय करतोय? आई कुठे आहे? इकडे. हाय सोनाली. हा भारी करते राव. एकदा कर ना परत. काय झालं? काय झालं? सॉरी ना. एक तर मला पंचमीला पण जाऊन नाही दिलं. मी म्हणलं मला झोका खेळायला जायचं तर म्हणे मी बांधून देतो. कुठे आहे तुमचा झोका? अबे मी तर तिथले यायचा प्रयत्न केला पण नाही ना झाला सोनाली. झोका बांधायला जागाच नाही. मी बांधला असता. कुठं बांधता बरं? जागा नव्हती का कुठे? आपल्या पलीकडे चिचीपाशी? मग चिज्जीला कम नाही आले. कम नाही बांधला. अबे नाही ना झालं. आता बांधून देऊ का तुला मी? हे इथं आपल्या पत्र्याला. ऐक ना संपली कुठं अजून सूर्य पण नाही मावळायला ना. आता शिकत 6 वाजलेत. ऐक ना इथे अँगलला बांधू का? हा, बांध साडीचं. साडीचं बांधतो. रायडच चांगली दिली तू. जुजुबा करायचं. हा ना साडीचं बांधतो आणि रुद्रासारखा आतमध्ये मस्त पैकी बसायचं. झोपायचं डायरेक्ट तू. पडायचं टेन्शन नाही. काय नाही. तुम्ही झोका देता का? मी झोकात येतो. नाही झालं ना. काय झालं कसं काय सांगा तुला आता. मलाच पडतं. पटायचं काय विषय. मी लय तळतळी गेली पण नाही झालं ना. तुला सांगतो मला मोबाईल पण पाहायला कसलाच टाइम नव्हता. तुझा जेवढा फोन येईन का मी तेवढाच कॉल उचलायचं नाही का. टाइम पण नव्हता. अजून आपण ते नाही आले गुरु घेऊन नाही अजून. नाही. तर फॅमिली पाहू शकतायत. हा फॅमिलीने मला म्हणजे भरपूर जणांनी ना कमेंट केलेले आहेत इंस्टावरती पण युट्यूबवरती पण की तुमचं पूर्ण घर बघायचं आहे. बाहेरून तुम्हाला काय सांगतो बाहेरून जे घर आहे का आमचं छप्पर असतं का छप्परप्रमाणे पत्र्याचं घर दिसतं पण आता नाही ना लक्झरी लुक आहे. व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आहे ना मी घर दाखवलं होतं. मग त्याच्यामध्ये काही काम बाकी होतं पण आता जवळपास पूर्ण काम झालेलं आहे. तर पुढचा व्हिडिओ आहे ना मी होम टूरवरतीच करणार आहे कारण की तुमचा कमेंटचा मान देऊन नाही का. आणि बाहेरून कसं काय दिसतंय आणि आता आल्यानंतर कसं दिसतंय सगळं तुम्हाला पाहायला भेटेल नाही का. खेडेगावातील आहे ना समोरून जर बघितलं कोणी तर वाटतं आहे ना पत्र्याचं घर आहे बरं का पण आता आल्यानंतर वाव अशा प्रकारे फिलिंग येते. तर फॅमिली जाऊ द्या सोनाली काय आपली नाराज होते बरं का पण लगेच नीट पण होते नाही का. काय विषय नाही. नाराजीच अजून नाही ना असली असं मी म्हणन का कधी सोनाली नाही म्हणणार तुला मी कधीच नाही म्हणणार सोनाली खरंच नाही म्हणणार ग. तर फॅमिली जाऊ द्या मजाक मस्ती जाऊ द्या पण एक अपुरं राहिलं आज नागपंचमीचं जे की सोनालीला झोका खेळायचा होता. साडी घालून झोका खेळायचा होता. आम्हाला दोघांना खेळायचा होता आणि मस्तपैकी दोघांना म्हणजे साडी घालायची होती. नाही बघा माझी चेष्टा करते बरं का. तुम्ही कुठे साडी घालणार आहे का? साडी घालून आम्हाला दोघांना पण झोका खेळायचा. तुला साडी घालायची होती झोका खेळताना आणि आपल्या दोघांना सांगत झोका आपण चढत नसतो का झोका त्या प्रकारे आम्हाला दोघांना झोका खेळायचा होता आणि व्हिडिओ पण काढायचा होता पण ते नाही राहिलं कारण की आता सध्या आहे ना आपल्याकडले पण झोका नाही ग सोनाली खरं विचार केला तर. कुणी इंटरेस्ट घेत नाही आहे. पहिल्यासारखं फॅमिली राहिलंच नाहीये. पहिलं कसं झोके आहे ना प्रत्येक घरोघरी म्हणून जरी असायचं नाही का 2-4 घरामध्ये असे बांधायचेच बाया व्हाय ना का कोणीतरी. पण सध्या आमच्या गल्लीला एक पण झोका नाहीये. 43 घर आहेत पण एक पण झोका बांधलेला नाहीये गावात. काय माहिती आता कारण की प्रत्येक माणूस आपापल्या कामात एवढा व्यस्त झालाय झोका खेळायला सगळं टाइम नाही. पंचमीचा झोका रसम तर पूर्ण केली पाहिजे ना. ते एन्जॉय केलाच पाहिजे. 5 झोके असतात ना मान. हा ना 5 तरी झोके खेळायला पाहिजे ना. ऐकला सोनाली आपण काहीतरी करू तिथं बांधायचं काय अँगलला जमतो का झाडालाच बांधावं लागतो. अँगलला कसं चढायचं? नुसतं बसायचं बाळाचा झोका खेळायचा. फॅमिली